नमस्कार, सुनीताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण आज बनवणार आहोत पनीर मसाला. त्यासाठी मी 250 ग्रॅम पनीर घेतलेले आहे आणि हे सर्व साहित्य. तर आता आपण कढईत तेल गरम करून घेतले आहे. त्यात 5-6 काजू तळून घेऊ. काजू हलकेसे तळून झाल्यानंतर आपण त्यात 2 मोठे चिरलेले कांदेही तळून घेऊ. कांदे तळून झाल्यानंतर आपण त्यात थोडंसं लसूण तळून घेऊ. हे सर्व जास्त तळून घ्यायचं नाही. हलकेसे तळून झाल्यानंतर आपण त्यात एक मोठा चिरलेला टोमॅटोही तळून घेऊ. हे सर्व साहित्य हलकेसे तळून झाल्यानंतर आपण ते काढून घेऊ आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ. तर हे वाटण आपण अशा प्रकारे बारीक वाटून घेतलेले आहे. तर दुसरीकडे आपण गॅसवर तेल गरम करायला ठेवलेले आहे आणि कापलेले पनीर आपण चांगल्या प्रकारे तळून घेऊ. हे जास्त तळून घ्यायचं नाही. हलकंसं तळून घेतल्यानंतर आपण ते काढून घेतलेले पनीरच्या तेलातच आपण जिरे टाकणार आहोत. त्यानंतर त्यात आपण टाकणार आहोत कढीपत्ता. कढीपत्ता झाल्यानंतर आपण त्यात वाटून घेतलेलं वाटण टाकणार आहोत आणि हे वाटण चांगल्या प्रकारे परतून घेऊ. तेल सुटेपर्यंत परतून घेऊ आणि त्यानंतर त्यात आपण मसाले टाकणार आहोत आणि या मसाल्यामध्ये आपण हळद, कांदा लसूण मसाला, मिरची पावडर आणि आपला जो स्पेशल पनीर मसाला आहे तो टाकून घेतलेला आहे. ते सर्व टाकून झाल्यानंतर आपण ते चांगल्या प्रकारे परतून घेतले आहे. अशा प्रकारे तेल सुटेपर्यंत परतून घेतल्यानंतर आपण त्यात तळलेलं पनीर टाकणार आहोत. पनीर टाकल्यानंतर आपण हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. मिक्स करून झाल्यानंतर आपण त्यात राहिलेलं मसाल्याचं पाणी ॲड करणार आहोत. नंतर चवीपुरतं मीठ टाकून एक उकळी आणणार आहोत आणि तयार आहे आपला पनीर मसाला.